नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शारदा लांडे. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला 5वा धडा मला शिकायचा आहे हा पाहिला. या धड्यात तुम्ही पाहिलं की स्नेहा नावाची एक मुलगी आहे जी खानदेशमधील एका छोट्याशा गावात राहते. खानदेशजवळ असलेल्या एका छोट्याशा गावात राहते. आपल्याला या पाठात त्यांनी गावाचं नाव दिलेलं नाही आहे, पण ते गाव कुठे आहे तर खानदेशच्या जवळपास असलेलं गाव आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचे एकंदरीत 4 भाग होतात: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश. तर त्यापैकीच खानदेशमधील एका छोट्याशा गावामध्ये ती मुलगी राहते. आता त्या मुलीचं नाव काय होतं? स्नेहा. ती तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचं नाव होतं सखाराम, तिच्या आईचं नाव सुलभा, तिच्या भावाचं नाव पिंटू असं होतं. तर तुम्ही पाहिलं की ती मुलगी कशी, ती तुमच्याच वयाची आहे, जिने नुकतीच 4थी पास केलेली आहे आणि तिला 5वीमध्ये शिकायचं आहे. परंतु तिची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, त्यांच्याजवळ शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिला माहिती होतं की आपले बाबा आपल्याला पुढे शिकू देतील नाही देतील या विचाराने ती घरी बसलेली असते आणि ती रडत असते. तिची आई जेव्हा तिला रडताना पाहते तेव्हा तिला विचारते की काय झालं स्नेहा, तू का रडते? मग ती सांगते की आई मला शिकायचं आहे, तू बाबांना सांग. तेच तिचे बाबा ऐकतात. तेव्हा तिचे बाबा तिला काय म्हणतात की तुला 5वीपर्यंत शिकवलं, आता 4थीपर्यंत शिकवलं, आता यापुढे शिकून तू काय करशील? त्यापेक्षा तू घरीच राहा आणि तुझ्या छोट्या भावाला सांभाळ. पण ती अजून रडायला लागते. तिच्या आईला तिचं रडणं पाहून गहिवरती तिच्या आईच्या मनात दुःख दाटून येते. तिची आई विचार करते की आपण आपल्या मुलीच्या अशा अवस्थेत काहीही करू शकत नाही. पण जेव्हा हीच गोष्ट गावच्या सरपंचांना कळते की सखाराम त्याच्या मुलीला शिकवत नाहीये, तेव्हा गावचे सरपंच आणि शाळेचे मुख्याध्यापक ते दोघंही सखारामच्या घरी येतात. त्याला समजवायचा प्रयत्न करतात. मुख्याध्यापक सखारामला समजावून सांगतात की तुमच्या मुलीने शिष्यवृत्तीची परीक्षा पास केलेली आहे, ती खूप हुशार आहे. ते त्यांना मुलींचं महत्त्व समजावून सांगतात की आज मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला मुलीची प्रगती झालेली दिसते. आज कित्येक मुली डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, पोलीस आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या मुलींचे उदाहरणं देऊन ते स्नेहाच्या वडिलांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात शाळेचे मुख्याध्यापक. तसेच गावचे जे सरपंच असतात ते सुद्धा त्यांना समजावून सांगतात की तुमची मुलगी खूप हुशार आहे, मला तिचं खूप कौतुक वाटते. ती माझ्या बबलीचीच मुली, सरपंचांच्या मुलीचं नाव बबली असते, जी स्नेहाचीच मैत्रीण असते आणि स्नेहा बबलीच्या घरी जात असते खेळायला. त्यामुळे सरपंचांना पण ती खूप आवडत असते. म्हणून सरपंच त्यांना सखारामला समजावून सांगतात की तुझी कोणतीही अडचण असली तर ती आपण सोडवू, पण कायद्यानुसार तुला तुझ्या मुलीला शिकवावंच लागेल. त्यानंतर सरपंच सखारामला हे सुद्धा म्हणतात की आज जर तुझा मुलगा असता तर तू त्याला पुढे शिकवलं नसतं का? मग मुलामध्ये आणि मुलीमध्ये असा भेद का? अशा सरपंच आणि शाळेचे मुख्याध्यापक अशा प्रकारे स्नेहाच्या वडिलांना समजवायचा प्रयत्न करतात. आणि मग शेवटी स्नेहाच्या वडिलांना मुख्याध्यापकांचं आणि सरपंचांचं म्हणणं पटते. मग शेवटी ते काय म्हणतात की हो, मी आता दिवसरात्र कष्ट करेन, रक्ताचं पाणी करेन आणि माझ्या मुलांना शिकवेल. हे सगळं पाहून मग स्नेहाला खूप आनंद होतो आणि मग ती तिच्या वडिलांना जाऊन मिठी मारते. हे सगळं सरपंच आणि गावच्या शाळेचे मुख्याध्यापक पाहून त्यांना पण खूप आनंद होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगत आहेत, मुली खूप कष्ट करतात आणि त्यानुसारच आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मुलींची प्रगती झालेली दिसते. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या महिला होत्या. त्यानंतर पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, किरण बेदी ज्या एक IPS ऑफिसर आहेत. आणखी पहिली अंतराळ यात्री जी कल्पना चावला, त्यानंतर सुनीता विल्यम, अशा बऱ्याच महिलांची नावं आपण ऐकलेली आहेत. तर आता आपल्याला आज या पाठाचे प्रश्न उत्तर बघायचे आहेत. तर पहिले आपण बघणार आहोत शब्दार्थ. या पाठात आलेले जे काही कठीण शब्द आहेत त्याचे अर्थ आज मी तुम्हाला लिहून देणार आहे. पाचवीमा म्हणजेच पाचवीला किंवा पाचव्या वर्गात आपण असं म्हणतो. म्हणवी म्हणजेच माझं पण.
म्हणजेच मला. चौथी लोक म्हणजेच चौथीपर्यंत. शिकाळ म्हणजेच शिकवलं. आते म्हणजेच आत्ता. शिकीसन म्हणजेच शिकून. परगावले म्हणजेच बाहेरगावी. धाडू पाठवू. तुले तुला. एस्टिमा एसटीने. पडी पडेल. त्यापेक्षा त्यापेक्षा. शाय शाळा. बशीसन बसून. पहा विद्यार्थ्यांनो, हे जे शब्द आहेत आपल्या पाठात आलेले हे खानदेशी शब्द आहेत. कारण हा जो पाठ आहे आपल्याला हा खानदेशच्या जवळ असलेल्या एका खेड्यात घडलेली ही घटना आहे. तर पहा यात जे शब्द आलेले त्याचे अर्थ. पाचवीला किंवा आपण म्हणू 5व्या वर्गात म्हणवी माझं पण. माले मला. चौथी लो चौथीपर्यंत. शिकाळ शिकवलं. आते अर्थात आत्ता. शिकीसन म्हणजेच शिकून. परगावले म्हणजेच बाहेरगावी. धाडूचा अर्थ पाठवू होतो. तुले तुला. एस्टिमा म्हणजेच एसटीने. पडील म्हणजेच पडेल. तनपेक्षा त्याचा अर्थ होतो त्यापेक्षा. शाळेचा अर्थ शाळा असा होतो. आणि बशीसन म्हणजेच बसून. आणखी बरेच शब्द आहेत तेही मी तुम्हाला लिहून देते. तुम्ही एवढे लिहा आधी. धाकला. धाकला म्हणजेच धाकटा म्हणजे आपल्यापेक्षा लहान असलेला. पहा विद्यार्थ्यांनो, धाकला म्हणजेच आपल्यापेक्षा लहान असलेला आपला भाऊ. त्याला आपण धाकटा म्हणू आणि जर बहीण असेल तर धाकटी म्हणू. लहान असलेला. मोठा जर भाऊ असेल तर आपण मोठ्या भावाला थोरला भाऊ म्हणजेच मोठा आणि थोरली बहीण म्हणजेच मोठी बहीण असं म्हणतो. भाऊले भावाला. सांभाळ म्हणजेच सांभाळ करणे. अचंबा. अचंबा म्हणजे आश्चर्य वाटणे.
तिनाच तिच्याच. तिलेबी तिला पण. शेना आहे ना. आठून इथून. मन्हा माझ्या. बाबतमाचं म्हणजेच बाबतीचं. बाबतीतच. रगतर म्हणजे रक्ताचं. करसू म्हणजेच करेन. अंडेरले म्हणजेच मुलीला. आणि सर्वात शेवटी शिकाडसू. शिकाडसूस म्हणजेच शिकवे. धाकला म्हणजेच धाकटा. भाऊले म्हणजेच भावाला. सांभाळ म्हणजेच सांभाळ. अचंबा म्हणजेच आश्चर्य. तुम्ही तुझी. मनी माझी. तिनाच तिच्याच. तिलेबी तिला पण. शेना आहे ना. आठून इथून. मन्हा माझ्या. बाबतमाचं बाबतीतच. रगतना रक्ताचं. करसू करेन. अंडेरले मुलीला. शिकाडसू शिकवेन. हे विद्यार्थ्यांना हे शब्द आहेत या पाठाचे. आणखी थोडेसे शब्द, आणखी काही शब्द बाकी आहेत ते मी लिहून देते, तुम्ही हे लिहा आधी तोपर्यंत. विद्यार्थ्यांना आपले जे उर्वरित शब्द आहेत ते मी तुम्हाला आपल्या पुढच्या तासिकेला लिहून देईल. हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, वाचा आणि या शब्दांचा अर्थ लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. आपण आपल्या पुढच्या तासिकेला भेटूया. ठीक आहे.